हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे घोर नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. हे जे आपलं घोषवाक्य आहे ते एवढ्यासाठीच आहे की आपलं जीवन आपण आनंदाने जगू शकतो. पण त्यासाठी नेमकं आपले विचार, आपलं बोलणं, आपले आचार, जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन यावर सगळे अवलंबून असतात. आज अयोध्येमध्ये श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. सर्वत्र आनंदाचा जल्लोष तिथे आहे. भारतातून आणि जगातून अनेक लोक त्या अयोध्येला आज पोहोचलेले आहेत. मोठा दिवाळीसारखा आनंदाचा उत्सव आणि सगळीकडे जय श्रीराम याचा जल्लोष असे वातावरण आज भारतामध्ये आपण पाहतो आहोत. या वातावरणाकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की सगळे अगदी सुखी झालेले आहेत, आनंददायी आहेत. सगळीकडे आता रामराज्य सुरू झालेलं आहे असं एक पाहताना वाटतं की ज्यांची श्रद्धा आहे त्या श्रद्धेतून ते श्री प्रभुरामाचं नाम घेत आहेत, की श्रीरामा प्रभुरामांचा जयघोष करत आहेत. काही साधू संत, काही पंथ, परमार्थाच्या अंगाने असलेले जे अनेक पंथ, त्या पंथाचे मुख्य अधिपती किंवा मठाधिपती, त्यांना आलेली जी आमंत्रण आहेत त्या आमंत्रणाला मान देऊन अनेक लोक तिकडे अयोध्येला पोहोचलेली आहेत. आता हा सगळा जो भाग आहे ते म्हणजे प्रभू रामचंद्रांचं जे जीवनचरित्र आहे. प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे जीवन ते जगलेले आहेत, म्हणजे त्या काळामध्ये ज्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये त्यांना आलेली जी संकट किंवा त्यांच्या वाट्याला आलेली परिस्थिती आणि त्याच्यातून त्यांनी आपलं जीवन कसं जगले, त्याच्यातून त्यांच्याबद्दल आपल्याला असलेला जो आदर आहे, प्रेम आहे, भक्तिभाव आहे, त्यानंतर संतांनी अनेक अंगाने त्यांच्या अंगाच्या भक्तीचा भाव निर्माण केलेला होता. या सर्वांचं मिश्रण म्हणजे आजचा जो हा समाज आनंदाने सगळं दिवाळी साजरा करतो आहे हे आपल्या लक्षात येतं. असा हा जो उत्सव झालेला आहे आणि त्या उत्सवासाठी आज अनेक दिवस अनेक लोकांनी ते परिश्रम केलेले आहेत. ते उत्सव साजरा करण्यामागे काही लोकांच्या श्रद्धा आहेत, काही लोकांचे वेगळे वेगळे राजकीय हेतू आहेत. प्रत्येक गोष्ट वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, की माणूस म्हटलं की ते व्यक्ती तितकी प्रकृती ह्या अंगाने सुद्धा तिथे अनेक कारण आहे. कोणी त्याला त्या उत्सवाला पाठिंबा देत आहे, काही लोक त्या उत्सवाला पाठिंबा देत नाही, असे एक वातावरण आपण पाहतो. या सर्व समारंभाकडे, हा समारंभ म्हणतो आपण, समारंभ आहे, आनंदाचा उत्सव आहे. जसं आपण घराघरामध्ये पूजा अर्चा करतो, दिवाळी साजरी करतो, दसरा सण साजरा करतो, त्या जवळच्या आपल्या लोकांना घेऊन आपण किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण ते सण साजरा करतो. त्यावेळेला आपल्याला एक आनंद असतो.
खरं म्हणजे सगळं आनंदासाठी चाललेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सारासार विचार केला तर जे या उत्सवामध्ये सहभागी होत आहेत ते प्रत्यक्ष तिथे गेले, त्यांच्यावर आणखीन त्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम, त्याच्यातून त्यांच्या ठिकाणी तो आनंद आपण पाहतो आहोत. का आनंद सगळं टी व्हीवर, सोशल मीडियावर, सगळीकडे सर्व बाजूनी हा आनंदाचा उत्सर्जन म्हणा, ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी आनंदाचा उत्सर्जन, ज्यांना ह्या गोष्टीमध्ये जास्त रस नाही त्यांना काही तो फरक पडत नाही असंही आपल्याला पाहता येतं. लक्षात घ्या, आपल्या अनेक धर्मातील सर्व जे धर्माचं मुख्य आचरण सांगितलेलं आहे त्यावेळी प्रत्येक धर्मामध्ये आपली प्रार्थना स्थळ त्यांनी दिलेली आहेत. म्हणजे हिंदू म्हटले की मंदिरं आली, पारशी म्हटले की अग्यारी आली, मुस्लिम म्हटलं तर मस्जिद आली, ख्रिश्चन म्हटलं की चर्चेस आली. ही सगळी प्रार्थना स्थळं आहेत. तसं अयोध्या हे सुद्धा एक राम मंदिर जे अनेक वर्षापूर्वी होतं, मध्ये नाही होतं, मग त्याच्यात मोठा बरंच वादविवाद झाला आणि त्याच्यात पुन्हा ते आज राम मंदिर आकाराला त्याचा जो एक आनंद तिथे आपण पाहतो. पण ह्या उत्सवाने प्रश्न असा पडतो की ह्या भारतातील सगळी माणसं आता सुखाने जीवन जगणार आहेत असं होणार आहे का? तो उत्तर नाही. भारतातील जाऊ दे, फक्त अयोध्येतील म्हणा, उत्तर प्रदेशातील म्हणा की राम राज्य तिथे आता आलं असं म्हटलं तर माणसं सुखी होणार, आनंदाने आता जीवन जगणार असं होणार आहे का? शांतपणे आपण विचार केला तर त्याचं उत्तर आपण कोणी माणूस शांतपणे सहजपणे विचार करेल त्याचं उत्तर नाही. मग मंदिरं का बांधली गेली, चर्चेस का बांधली गेली, मस्जिद का केली? तर ते परमेश्वराचं स्मरण करण्यासाठी एक स्थळ निर्माण केलं, एक वस्तू निर्माण केली. तिथे त्या त्या धर्मातील त्या त्या धर्मग्रंथाप्रमाणे तिथे प्रार्थना केल्या जातात. आणि ह्या प्रार्थना केल्यामुळे मनाला स्थिरता येते, मन शांत होतं आणि त्यासाठी ही मंदिरं तयार झाली. मंदिर किंवा मंदिर म्हणा किंवा प्रार्थनास्थळ म्हणा. भारतात अनेक मंदिरं आहेत की तिथे लोक जात आहेत, तीर्थयात्रेला जात आहेत. आणि एवढं केल्यामुळे भारतातील अनेक तीर्थयात्रा आहेत, अनेक मंदिरे आहेत, अनेक वेगवेगळी प्रार्थना स्थळं आहेत म्हणून लोक सुखी आहेत का? त्याचं उत्तर नाही येतं. माणूस सुखी का होत नाही? गौतम बुद्ध त्यांनी सुरुवातच अशी केली की दुःख हे सत्य आहे, दुःख हे सत्य आहे, दुःखाला कारण आहे आणि कारण जर दूर झालं तर तिथे मुक्ती आहे, म्हणजे सुख आहे. अगदी साधे प्रश्न त्यांनी मांडले होते. मग हे कारण काय आहे? माणूस दुःखी व्हायचं कारण काय आहे? त्याच्याकडे नसायला ते अज्ञान आहे. ते अज्ञान दूर झालं पाहिजे. नेमकं काय केलं पाहिजे? तिथे विवेक जागृत झाला पाहिजे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मनुष्य सुखी आणि दुःखी का होतो? की त्याला हव्या असलेल्या गोष्टींची तो अधिक आसक्त असतो. त्याला आवडणाऱ्या वस्तूंची किंवा दृश्य जगतातील अनेक रूपांची तो आसक्त असतो. आणि त्या आसक्त असलेल्या गोष्टी मिळायला लागल्या की त्याला बरं वाटतं, नाही मिळालं तर त्याला दुःख होतं. म्हणजे सुख दुःख तिथे होतं. मग तिथे माणूस जर सुखी व्हायला हवं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे?
कोणत्याही वस्तूशी आसक्त न होता किंवा दुरासक्त न होता निरासक्तपणे जीवन जगायला लागला तर त्याला दुःख जे त्याच्याकडे सतत होत होतं ते दुःख होण्याची प्रक्रिया थांबवते. शांत स्थिर होईल. लक्षात घ्या काय म्हणतो. इथे मनाच्या ठिकाणी विवेक जागृत झाला पाहिजे. विवेक जीवनाकडे पाहताना विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य, सार आणि असार या दोन्ही व्यवस्थित आपल्याला पाहता आल्या पाहिजे. गौतम बुद्धांना त्या काळात काहींनी प्रश्न विचारला होता, तुम्ही जे सांगता आहात विवेक जागृत झाला पाहिजे किंवा मनाला स्थिर होण्यासाठी जे विशिष्ट पद्धतीची साधना केली पाहिजे म्हणत होता, त्यांची पद्धती साधना मनाला स्थिर कसं करायचं, मन शांत कसं होईल, या दोन गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. मग जर काही लोक यज्ञयाग करत आहेत, तीर्थयात्रा करत आहेत, प्रार्थना म्हणत आहेत, वेगळ्या वेगळ्या अंगाने अनेक गोष्टी करत आहेत, मग ते योग्य नाही का? प्रथम त्याच्यावर सुंदर उत्तर दिलं होतं. ते एक नदी वाहत होती. त्यांनी म्हटलं, ह्या किनाऱ्यावर एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जर एखाद्या माणसाला जायचं असेल तर तो कसा जाईल? त्या ज्या प्रश्न करता होता त्याने उत्तर दिलं, जर पाणीची पातळी जर कमी असेल तर पाण्यातून चालत चालत तो दुसऱ्या बाजूला जाऊ शकतो. पाणी जर भरपूर असेल, नदीचं पाणी भरपूर खोली जास्त आहे, तर तो होडीतून जाऊ शकतो. आणि किंवा जर त्याला पोहता येत असेल तर पोहून जाऊ शकतो. तर त्यांनी त्याला प्रश्न विचारला गौतम बुद्धांनी, जर त्या माणसाने त्याला चालती जायचं नाहीये, पोहत जायचं नाहीये आणि होडीतूनही जायचं नाही, तर तो त्या तीरावर पोचेल का? कोण मूर्ख म्हणेल त्या तीरावर पोचेल असं कोण म्हणतं मग त्यामुळे त्यावेळेला तर त्यांनी प्रार्थना केल्या, होम हवन केलं एका बाजूला, तर तो किनाऱ्याच्या जवळ येणार आहे का? नाही ना. मग तिथे जायला जे काही केलं पाहिजे तो योग्य मार्गच आपल्याला धरावा लागतो. जीवनाचा दृष्टिकोन जो आहे जीवनाकडे पाहण्याचा, त्या दृष्टिकोनाकडे कोणाचं लक्ष जात नाहीये. लोक कल्पनेतून, अंधश्रद्धेतून, भावनेतून, विशिष्ट पद्धतीने भावनेचा संचार होतो. एकाने सांगितलं दुसऱ्याने ते त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी लोक धर्माच्या नावाखाली बरंच काही करत असतात. आणि त्याच्यातून त्या क्षणासाठी मन जेव्हा स्थिर होतं की मनाला काहीतरी समाधान, आपण काहीतरी वेगळं केलं असं म्हणून जेव्हा समाधान वाटतं तेव्हा त्या क्षणासाठी त्याला बरंही वाटतं, नाही असं नाही. पण थोड्या वेळानंतर, थोड्या तासानंतर किंवा थोड्या दिवसानंतर त्याच्या मनातली असलेली चिंता, त्याच्या मनात असलेला ताणतणाव, भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल असलेल्या अनिष्ट भावना, त्या जर तशाच राहिल्या असतील तर तो परत दुःखीच असतो. एक लक्षात ठेवायचं. सद्गुरू वामन रुपांचं एक अमृत तुषार आहे. जगातील सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नावाखाली बरंच काही करत असतात. त्यात देवही नसतो आणि धर्मही नसतो. विवेक नेमकं लक्षात, बरंच काही करत असतात देवधर्माच्या नावाने, कल्पनेतून, भावनेतून, श्रद्धा म्हणा त्या श्रद्धेतून, आणि त्याच्यातून
देवाची प्राप्ती होईल किंवा देवाचा साक्षात्कार किंवा मोक्ष मिळेल, दुसऱ्या भाषेत मुक्ती होईल, खरं म्हणजे तो अखंड सुखी होईल. या सर्वाचा अर्थ प्रत्येकाला अखंड सुख हवं आहे. तसं ते होत नाही. विवेक, हा विवेक फार महत्वाचा आहे. आज जो तो आज तिथे गेलेला अयोध्येला, अगदी मोठमोठे धर्ममार्तंड, मठाधिपती, मोठमोठ्या संस्था आहेत, धर्माच्या नावाखाली लोकांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचे मठाधिपती पण गेलेले आहेत. मोठमोठे कलाकार, सिनेमाचे मोठमोठे ऍक्टर्स, नट्या म्हणतो आपण त्यांना, ते किंवा अनेक राजकीय पुढारी, हे सर्व काही तिथे गेलेले आहेत. खूप गर्दी आहे. अयोध्यावासियांसाठी एक सुवर्ण संधी आहे की त्यांच्याकडे तो व्यवहार होणार आहे. जरी घेण्याचा व्यवहार होणारे लोक आली झाली, म्हणजे सगळं ट्रॅव्हलिंगचा जो भाग आहे त्याच्यात मिळणारा फायदा त्यांना नक्की होणार, तो चांगलाच आहे, वाईट काहीच नाही त्याच्यात. पण आज ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे आपण पाहतो आहोत, त्यात विवेक फार महत्वाचा आहे. विवेक यायला असावा की हे आपण जे सगळं करतो आहोत तिथे माणूस सुखी कसा होईल हा बोध जर होणार नसेल तर काही काळासाठी सगळा आनंदी आनंद उत्सव सगळा छान होईल, पण पुन्हा येते माझ्या मागण्या, म्हणजे माणसाच्या मनातली चिंता, भांडण, तंटे, द्वेष, मत्सर, ते काही ते पुसलं गेलेलं नसणार. पहिले मला एक गोष्ट नेहमी सांगायची, एका कुत्र्याला जखम झाली, त्याच्या जखमेवर माशा बसायला लागला, तो खूप हैराण झाला, पळतो तिथे माणसं, माशा द्या, त्याच्याबरोबर आपल्या जखमेवर बसायला लागला. तर त्याला एक तिथे तलाव दिसला, त्या तलावात त्याने धडकन उडी मारली, त्यावर माशा त्या जखमेवर उडून गेल्या. त्याला बरं वाटलं, अरे सुटलो. बराच वेळ तो बसला आणि त्याला वाटला आता माशा काही दिसत नाही, गपचूप तो पुन्हा बाहेर आला. तो जसा बाहेर आल्यावर कुठे माशा लपून बसल्या होत्या की कुठे बसल्या होत्या, परत बसल्या, परत तो हैराण. तसं मानवी मनामध्ये असलेलं जे अज्ञान आहे, जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, खरंच सुख, खरा परमेश्वर, खरा धर्म, हे जोपर्यंत माणसाला व्यवस्थित कळणार नाही, लक्षात ठेवा. धर्म म्हणतो म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे मार्ग, जीवन जगण्याचा मार्ग, योग्य तो मार्ग. परमेश्वर म्हटल्यानंतर तो सर्व विश्वाचा आधार, तो अमुक एका धर्माचा, अमुक एका पंथाचा नव्हे, तो सर्वांचा, अगदी पशु पक्ष्यांचा सुद्धा, वनस्पतीचा सुद्धा, ब्रह्मांडाचा सुद्धा. ब्रह्मांड नायक असा शब्द वापरले जातात, तो परमात्मा, त्याचं ज्ञान आणि त्याचा आणि आपला जो संबंध आहे, या संबंधातून आपण अनेकांशी जे संबंध जोडतो, त्याचे सर्व जे निसर्ग नियम आहेत, हे ज्या माणसाला ज्ञात होतील आणि त्या नियमानुसार तो जो जीवन जगायला लागेल, तर त्याला सुखाची अनुभूती यायला लागते. विवेक फार महत्वाचा आहे. दुसरं म्हणजे मनाला सजग करणारे, मनाला स्थिर करणारे, विशिष्ट पद्धतीने केलेली साधना, की माणसाचं मन तिथे सतत स्थिर राहील. परिस्थितीमध्ये तो सुवर्ण मध्य साधून जीवनाकडे पाहायला लागेल. त्यासाठी स्थिर मनाची खूप आवश्यकता आहे. जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, की जीवन हे विश्व हे द्वंद्वात्मक आहे. चांगलं वाईट, दिवस रात्र
अनुकूल परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती, अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूची परिस्थिती आपल्या वाट्याला येत असतात. माणसं तशी भेटतात. अनेक प्राणीमात्रांशी आपला संबंध येतो, अनेक जीवजंतूंशी आपला संबंध येतो. तिथे ह्या सर्व ठिकाणी आपली पाहण्याची जी दृष्टी आहे, जीवन जगण्याचं जी पद्धत आहे, त्यावर अधिक स्थिर मनावर हे सुख अवलंबून असतं. समजून घ्या. आपण सर्वसाधारण माणसं सुख हे आपल्या डोळ्याला, कानाला, नाकाला, जिव्हेला आणि स्पर्शाला, पंचज्ञानेंद्रियाला जे आपण जाणत असतो, बाहेरचं जग जाणतो, आणि त्या जगाच्या संदर्भात असलेल्या ज्या आपल्या कल्पना आणि भावना आहेत, त्या कल्पना आणि भावनाच्या अधिष्ठानावर आपण थोडा वेळ सुखी होतो, कधी दुःखी होतो. असं सुख दुःख आपल्या जीवनात सतत येत असतं. इथे विवेक फार महत्वाचा असतो. ह्या विवेकातून आपलं मन कसं स्थिर राहील, शांत राहील, आणि त्या स्थिर आणि शांत मनाने हा आनंद कसा अनुभवता येतो, घेता येतो, हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत सर्व सुख माणसाला मिळणार नाही. लक्षात ठेवा. कितीही मोठी मंदिरं बनली, कितीही मोठी प्रार्थनास्थळ निर्माण झाली, जोपर्यंत आपलं मन स्थिर करण्याचं कला, आपलं मन स्थिर करण्याचं ज्ञान मनुष्याला प्राप्त होत नाही, ते ज्ञान तो आत्मसात जोपर्यंत करत नाही, जोपर्यंत तो स्थिर मनाने पाहण्याचे शिकत नाही, प्रत्येक परिस्थितीमध्ये सुवर्ण मध्य कसा साधायचा हे त्याला कळणार नाही, कळत नाही, तोपर्यंत सुख किंवा तोपर्यंत रामराज्य प्रगट होणार नाही. म्हणून मुळाला हात घालता आला पाहिजे. सर्व गोष्टी आपण जीवन जगत असताना हे दृश्य जगत, मगाशी म्हटलं, पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण जे अनुभवतो, त्या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे ज्या ज्या गोष्टीचा आपला संबंध येतो, त्याच्यातून आपण सुखी दुःखी सतत होत असतो, अनुकूल प्रतिकूल ह्या अंगाने. त्या सर्व बाह्यांगाने दिसणाऱ्या लखलखाटामध्ये, भव्यतेमध्ये, चमचमीत के चमचम चमकदार अशा वस्तूंमध्ये आपण सतत आकर्षित होत असतो. तेवढ्या वेळापुरती मन स्थिर होतं आणि आपल्याला बरं वाटतं, त्याला आपण सुख म्हणतो. थोड्या वेळात तिथलं आपलं मनाचं स्थैर्य जेव्हा डळमळतं, ते मन परत दुसरीकडे वळायला लागतं. तिथे परत मनाचा सारखं काही मिळत नाही, तेव्हा ते अस्थिर होतं, त्या परत आपण दुःखी होतो. स्थिर मन हे सुखाचं सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचा आगर आहे. श्रद्धेने प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेप्रमाणे जीवन जगणं हा त्याचा अधिकार आहे, पण तिथे विवेकाची नितांत गरज आहे. लक्षात ठेवा, ज्ञानाची नितांत गरज आहे. जेव्हा नदीला पूर येतो, पाण्याचा फोर्स एवढा असतो की त्या फोर्स म्हणजे तो आवेग जो असतो पाण्याचा, त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी वाहत जायला लागतात. त्या प्रवाहाच्या विरोधात कोण जाऊ शकत नाही, इतका तो वेग असतो. मानवी समाज असा वेगाने वाहणारा आहे, त्याला तिथे विवेक नसतो. त्या पाण्याच्या ओघावर लोक धावत असतात, पळत असतात, वाहत असतात. पण
तिथे विवेक ज्याच्याकडे जागृत होतो तो त्या प्रवाहाच्या विरुद्ध उभा राहू शकतो. प्रवाहाच्या विरोधात उभा राहणं म्हणजे विरोध करतो असं नाही, पण त्याच्यात योग्य काय ते त्याला समजून घेता आलं पाहिजे, अयोग्य ते बाजूला करता आलं पाहिजे. म्हणजे विवेक आणि वैराग्य अशा दोन गोष्टी माणसाकडे असल्या पाहिजेत. योग्य काय हे जर व्यवस्थित कळलं तर तो विवेक, आणि जे अयोग्य आहे त्याचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. लक्षात घ्या, अयोग्य आहे तर तिथे चिटकायची गरज नाही. त्यापासून आपल्याला कसं स्थिर राहता येईल ते पाहता आलं पाहिजे. म्हणून कोणत्याही गोष्टीची आसक्ती नको आणि कोणत्याही गोष्टीची दुरासक्ती नको. हवं 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 असंही नाही आणि नको 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 असंही नाही, तर मधला सुवर्ण मध्य हा महत्वाचा. म्हणूनच संतांनी ह्या अंगाने अभंग लिहून ठेवलेले आहे. नको सोडू अन्न, नको सेव वन, चिंती नारायण सर्वभोगी. नको गुंफू भोगी, नको पडू त्यागे, लावणी सारे अंगी देवाच्या. लक्षात घ्या कसं सांगितलं बघा. अन्न सोडू नकोस, मी उपास तपास करायच्या भानगडीत पडू नकोस. बघ नाही मी उपास करतो वगैरे जे आहे तसं नको सोडू अन्न. सगळं घरदार सोडून मी जंगलात जातो असं लोकांची एक भावना असते देवाधर्माच्या नावाखाली. तर जंगलात जायची पण आवश्यक नको सेवणं, म्हणजे त्यासाठी घरदार सोडून जायची तुला आवश्यकता नाहीये. उपास तपास करण्याची पण आवश्यकता नाही. नको सोडवण नको सेवण. मधला मार्ग काय? चिंती नारायण सर्वभोगी. की चिंती नारायण म्हणजे इथे महत्वाचं लक्षात देवाचं स्मरण सांगितलं. देवाचं म्हणजे आपल्याच ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचं स्मरण. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी दिव्यत्व आहे. त्या व्यक्तीला ते दिव्यत्व अनुभवता यायला पाहिजे. तिथे चिंती नारायण, ते दिव्यत्व चिंती नारायण सर्वभूत. जे जे आहे ते सहजपणे, पण ते कसं आहे? दिव्यत्वाच्या स्मरणातून, देवाच्या स्मरणातून. म्हणजे ही जी दिव्यत्व आहे ते सर्वांना व्यापून, सर्वांचा विचार करून, सर्वांच्या सुखाचा विचार करून, जेव्हा तू प्रत्येक गोष्टीचा, तुझ्या वाट्याला आलेल्या गोष्टीचा भोग घे. नको पण म्हणू नको, हवं पण म्हणू नको. जे आहे त्याचा अनुभव घे. भोग घे म्हणजे अनुभव घे. लक्षात घ्या. नको गुंफू भोगी, नको पडू त्यागे. भोगामध्ये पण गुंतून जाऊ नको आणि त्यागाच्या नावाखाली सगळं सोडायला जायच्या भानगडीत पडू नको. नको गुंफू भोगी, नको पडू त्यागे, लावणी सारे अंगी देवाच्या. हे सर्व जीवन हे त्या चैतन्य स्वरूपाचं आहे, परमेश्वराचं आहे. हा बोध माझं आणि तुझं हा बोधच नाही आहे. मलाच हवं की मला नकोच असंही नाही. प्रत्येक गोष्टीला आपल्याला सहजतेने सामोरं जायला पाहिजे, सुवर्णमध्ये साधता आला पाहिजे. म्हणून तिथे म्हणतात तुका म्हणे नको पुसो वेळोवेळा, उपदेश वेगळा उरला. जीवनाचं सार सांगितलं सगळं. सुखी व्हायचंय ना, हे जीवनाचं सार आहे. देवाचं स्मरण आपल्या मनामध्ये यायचंय. मनामध्ये हे स्मरण देवाचं किंवा दिव्यत्वाचं की आपल्या ठिकाणी असलेल्या दिव्यत्वाचं स्मरण कसं करायचं, कसं घ्यायचं, तिथे मनाला बाह्य जगापासून दूर करून आपल्या आंतरिक जगामध्ये नेऊन कसं ठेवायचं, तिथला अनुभव घेऊन कसं शांत राहण्याची कला शिकायची, हे सगळं जे शिकवतात त्यांना सद्गुरू म्हणतात. लक्षात घ्या. सद्गुरू म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांचा एक
वेगळ्या दृष्टीने चमत्कार करतात, आपल्या मनातलं ओळखतात. मग ते मोठमोठे वेद पठण करून मग वेगळ्या वेगळ्या ग्रंथातले उतारे देतात. समोरच्याला अगदी त्या ज्या ग्रंथाच्या अंगातले उतारे वाचून वाचून अगदी नामोहरण करू शकतात. म्हणजे ते मोठे ज्ञानी आहेत असं बऱ्याच लोकांना वाटतं. ते आहेत ज्ञानी, ते शब्दज्ञानी आहेत, आत्मज्ञानी नाही. पण आत्मज्ञानी माणूस आपल्या विद्वत्तेचं दर्शन घडवत नाही कोणाला. आत्मज्ञानी माणूस कोणावरही आपली सत्ता गाजवत नाही. आत्मज्ञानी माणूस अरे माझ्याकडे या म्हणून प्रचार करायच्या मागे लागत नाही. लक्षात घ्या, तो सर्व अगदी सहजपणे सजगपणे प्रत्येक गोष्ट स्वीकारत असतो. आणि त्यामुळे खरा संत, खरे सद्गुरू ओळखता येणं ही सुद्धा मोठी कला आहे. ज्यांना पुण्याने असे खरं सद्गुरू मिळाले ते ज्ञान योग्य ते देतात. त्याच्यातून आपण सुखी कसं व्हायचं हा प्रयत्न जे साधक करतात त्यांना हे सुख प्राप्त होतं. आत्मसुख म्हणतो आपण, की सर्व सुख, शांती, सुख, की जीवन जगण्याची कला ते आत्मसात होतं. विवेक महत्वाचा आहे, वैराग्य महत्वाचं आहे आणि स्थिर मन महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं, बाहेरच्या चकमकाटामध्ये अडकण्याची काही आवश्यकता नाही. तिथे शांतपणे या प्रत्येक गोष्टीकडे कसं पाहायचं आणि त्याच्यातून जीवन कसं जगायचं हे जर कळायला लागलं माणसाला तर तो सुखी होतो. पण यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे, यासाठी खऱ्या सद्गुरूंची आवश्यकता आहे. खऱ्या सद्गुरूंची अनेक लोक आपलं पंथ मोठा करण्यासाठी प्रचार करतात, ज्ञानाचे मोठमोठे दणके मिळवत असतात, लोकांना आकर्षित करत असतात. लोकांनी तिथे जावं कारण त्यांचे सगळा संसार संस्थेचा चांगला चालण्यासाठी ते लोकांना निर्णय भुलवत असतात. पण ज्ञानापेक्षा कर्मकांडातच जास्त अडकवतात. महाराज नेहमी म्हणायचे प्रेमळ, त्यांना ज्ञान देण्याचं सारखं काही नसतं म्हणून ते कर्मकांडात अडकवत असतात. आज जगामध्ये हे असं चाललेलं जर आपण पाहतो, त्या प्रभू रामचंद्राला प्रार्थना करावी लागते की प्रभू असे काही संत महात्मे निर्माण होऊ देत की ते लोकांना चांगलं मार्गदर्शन करतील. बाहेरच्या चकमकामध्ये किंवा बाहेरच्या भव्य ते दिव्यतेमध्ये तो दिपून न जाता मनातली आंतरिक भव्यता, आंतरिक सुख त्याला अनुभवता येण्यासाठी असे संत महात्मे जन्माला आले पाहिजेत. त्यांच्याकडनं ते मार्गदर्शन सर्वांना प्राप्त झालं पाहिजे. आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे जेव्हा ही सर्व माणसं जीवन जगतील तिथे धर्म पंथ आभागच नसेल, तो वैश्विक माणूस सुखी होईल. त्यासाठी जे शास्त्र आहे ते प्रत्येकाला कळलं पाहिजे. नाहीतर मोठा पुराचा लोंढा आहे तेवढ्यापुरती लोकांना सगळ्यांना वाटते खूप काहीतरी खूप चांगलं चाललंय आणि थोड्या वेळाने तो लोंढाचा आवेग कमी झाला की आपल्या हातात काहीच मिळालं नाहीये, आपण उगीच काहीतरी मोठमोठ्या गोष्टी करतो, असं सगळ्या गोष्टी करतात. लक्षात घ्यायचं. म्हणून जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आहे. प्रत्येकाने लक्षात आपल्या वाट्याला आलेलं जीवन आपण आनंदाने जगू शकतो. हे सगळं आतापर्यंत जे सांगितलं ते परिस्थिती वास्तवता काय ते सांगितलं. शहाण्या माणसाने त्याचा विचार करावा. इथे आस्तिकता नाही, नास्तिकता नाही, तर जीवनाकडे पाहण्याची एक सकारात्मकता कशी यायला पाहिजे ते सांगतोय. हे जर प्रत्येकाने विचारपूर्वक करून पाहायला पाहिजे. आज विचार करण्याची कुवत सगळ्यांकडे असते असं नाही, पण असे संत महात्मे जे असतील त्यांनी खरं पुढाकार घ्यायला हवा. त्यांच्या ज्ञानाप्रमाणे सर्वांनी हे जीवन जगायला पाहिजे की त्याच्यातून प्रत्येक विश्वातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे, ऐश्वर्यवंत झाला पाहिजे.
समृद्ध जीवन जगता आलं, विचारांची समृद्धी पण हवी आणि संपत्तीची पण समृद्धी हवी, दोन पण घ्या, लक्षात घ्या. एकांगी जीवनाने माणूस सुखी होत नाही. नुसतं पारमार्थिक ज्ञान म्हणजे आध्यात्मिक ज्ञान असं म्हटल्यामुळे ते पण खरं ज्ञान नसेल तरी माणूस सुखी होणार नाही. त्याला व्यावहारिक ज्ञानाची पण कास हवी, आध्यात्मिक ज्ञानाची पण कास हवी. ही दोन्ही अंग आपली जितकी व्यवस्थित असतील तितके आपण सुखी होऊ शकतो. लक्षात घ्या. पारमार्थिक ज्ञान म्हणजे खरं दिव्यत्वाचं जे दिव्य ज्ञान आपण म्हणतो ते कल्पनेतलं पारमार्थिक ज्ञान नव्हे, लक्षात घ्या. आणि व्यावहारिक ज्ञान म्हणताना जो प्रत्यक्ष व्यवहारामध्ये कसं जीवन जगायचं आहे हे कळलं पाहिजे. दृश्य जगतामध्ये सर्वांशी आपला जो संबंध येतो तो संबंध आपण कसा जोपासला पाहिजे हेही आपल्याला कळलं तर हा जीवनाचा विकास सर्वांगाने होईल. सर्वांगाने जीवनाचा विकास होणं फार महत्वाचं आहे. त्यावर प्रत्येकाने अगदी सूक्ष्मपणे विचार करावा. योग्य काय, अयोग्य काय, प्रत्येक गोष्टी जीवनात ह्या गोष्टी आपण पाहता आली पाहिजे. पारंपरिक भावनेतून कल्पनेतून योग्य आणि अयोग्य पाहता जाईल याची गॅरंटी देता येत नाही. तिथे मनाची पाटी सगळी स्वच्छ करायची असते आणि त्या स्वच्छ मनाची पाटी म्हणून त्या स्वच्छ मनाने प्रत्येक गोष्ट पाहता आली पाहिजे. तर जीवनाकडे पाहण्याचा एक आनंद, सुख, शांती सर्वांना प्राप्त होतो. म्हणून प्रत्येकाने हा विवेक, वैराग्य, मनाची सजगता, मनाची स्थिरता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने आनंदाने जीवन जगेल. मग आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आणि त्यासाठीच ज्या थोर पुरुषांनी हे ज्ञान दिलेलं आहे, सद्गुरूंनी, संत महात्म्यांनी, ऋषीमुनींनी हे ज्ञान दिलेलं आहे, अनेक संतांनी महात्म्यांनी दिलेलं आहे, पण तिथे आपल्याला दुर्लक्ष होतं. तिथे लक्ष द्या. व्यवस्थितपणे विवेकाने या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आनंदाने जीवन जगा. हे सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.